देवगिरीवर पहिलं आक्रमण झालं. अल्लाउद्दीन खिलजीने अमाप धन संपत्ती नेली, हजारो उत्कृष्ट घोडे आणि 30 हत्ती अशी संपत्ती लुटून तो दिल्लीला निघून गेला. एकूण 30,000 माणसं तिथं मारले गेली. राजपुतांची चित्तोडगडवर अमाप श्रद्धा होती. अयोध्येवर जेवढी श्रद्धा तेवढी चित्तोडवर. जय शिवराय. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की देवगिरीवर जो पहिला हल्ला झाला होता त्याबद्दल आपण जाणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये देवगिरी अजिंक्य कसा राहिला, गडाची निर्मिती कोण्या प्रकारे केलेली होती, हे सर्व आपण 1-2 व्हिडिओमध्ये आधीच्या पाहिलेलंच आहे. परंतु आता आपण देवगिरीवर नसून आपण आहो अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यातील भैरवगड या किल्ल्यावर. भैरवगड हा किल्ला सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. दिल्लीवरून जे आक्रमण होत होती ते आक्रमण रोखण्यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी लहान मोठ्या किल्ल्यांची त्यावेळेस निर्मिती केलेली होती. असाच एक किल्ला गाविलगड म्हणून, म्हणजेच आताचा नरनाळा किल्ला, जो की अकोट तालुक्यामध्ये आहे, सातपुड्याच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशीच आहे. हे किल्ले उत्तरेकडून आक्रमण रोखण्यासाठी केलेले होते. आता हा भैरवगड जो किल्ला आहे याच्याबद्दल पुरेशी माहिती कुठंच उपलब्ध नाही, पण नागपूरकर भोसले यांच्या काही काळ हा त्यांच्या राज्यात होता अशी माहिती मिळालेली आहे. परंतु आता किल्ला जो आहे हा फक्त किल्ल्याचं एक मुख्य गेट व नगारखानाच शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे किल्ल्याची पूर्ण पडझड झालेली आणि एक मंदिर दाखव, भैरवनाथ यांचं मंदिर आहे. किल्ल्याला एकूण 4 बुरुज होती. तर आता आपण वरील नगारखाना पाहूया. ये डाव्या बाजूला सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्याच्याच बाजूला वान नदी आहे. आता या वान नदीच्याच काठावर हे हनुमंतरायाचं मंदिर आहे की जे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली. तिथं एक 9 फूट हनुमंतरायाची मूर्ती आहे. विदर्भामधली एकमेव त्यांच्या हातून स्थापन झालेली मूर्ती तिथं आहे. आता आपण ते पण पाहणार आहोत. तर देवगिरीवर पूर्ण 4ही आक्रमण तिथून तुमच्यासमोर मांडता येत नव्हते. तर आता हा राहिलेला थोडासा म्हणजे थोडासाच राहिलेला आहे. पूर्ण पडझड झालेली आहे. विटा आणि पुण्यामध्ये याचं बांधकाम झालेलं आहे त्यावेळेस. तर याच्यावरून आता आपण देवगिरीवर दुसऱ्या आक्रमणाची आपण माहिती जाणून घेऊया. तर सातपुडा ये इकडे, सातपुडा पर्वत ये पुढे. सातपुडा पर्वत आहे आणि पर्वताच्याच बाजूला वान धरण म्हणून आहे आणि त्याच्याच पायथ्याशी हनुमंतरायाचं मंदिर आहे. तर देवगिरीवर पहिलं आक्रमण झालं. अल्लाउद्दीन खिलजीने अमाप धन संपत्ती नेली, हजारो उत्कृष्ट घोडे आणि 30 हत्ती अशी संपत्ती लुटून तो दिल्लीला निघून गेला. निघून गेल्यानंतर 1 वर्ष खंडणी तिथं गेली. तहात झालेल्या मागण्यानुसार दुसऱ्या वर्षी दिल्लीला रक्तरंजित इतिहास घडला. अल्लाउद्दीन खिलजीने जलालुद्दीन खिलजीचा खून पाडला. आता जलालुद्दीन खिलजी हा अल्लाउद्दीन खिलजीचा सासरा होता व त्याचाच काका होता. पुतण्याने काकाचा खून केला व स्वतः सुलतान बनला दिल्लीचा. कारण या परकीय आक्रमणकाऱ्यांनी कधी युद्ध लढून दिल्लीचं तख्त काबीज केलं नाही. पुढे पाहिलं तर औरंगजेबाने स्वतःच्या भावांचा खून केला, बापाला कैद ठेवलं आणि दिल्लीचं तख्त आपल्या ताब्यात घेतलं होतं. असं बरेचसे उदाहरण आहेत.
तर अल्लाउद्दीन खिलजी सुलतान बनल्यानंतर परत पठाणी फौजा भारत लुटायला निघाल्या आणि पहिलं आक्रमण पडलं त्याचं चित्तोडवर. तर चित्तोडगडवर अल्लाउद्दीन खिलजीचं पहिलं आक्रमण पडलं. खूप मोठं युद्ध झालं. युद्ध हे 1-2 दिवस नव्हे तर युद्ध चाललं तिथं 6 महिने. 6 महिन्यामध्ये युद्ध चालल्यानंतर एकूण 30,000 माणसं तिथं मारले गेली. राजपुतांची चित्तोडगडवर अमाप श्रद्धा होती. अयोध्येवर जेवढी श्रद्धा तेवढी चित्तोडवर राजपुतांची श्रद्धा होती. गड एवढा मोठा होता की त्याची एक म्हण आहे, गड में गड चित्तोडगड बाकी सारी गडी आहे. म्हणजे चित्तोडगड खूप मोठा व अजिंक्य राहिलेला. युद्ध पेटलं. युद्धामध्ये 7 राजपूत वीर धारातीर्थ पडले आणि एकमेव अजय सिंह कसेबसे वाचले. युद्धामध्ये एकूण 30,000 लोक मारल्या गेली. 30,000 लोक मारल्या गेल्यानंतर चित्तोडगड पडला. चित्तोडगड पडल्यानंतर आगीचे लोट व धूर उसळायला लागली. ते धूर कशाची होती तर 1200 सुंदर राजपूत स्त्रिया आणि राण्या यांनी जोहर पेटवला आणि जोहरमध्ये उड्या टाकल्या, जे की पठाणांच्या हाती लागू नये म्हणून. पहिला जोहर 1303 मध्ये चित्तोडगडवर पेटला. 1200 स्त्रियांनी त्याच्यामध्ये उड्या टाकल्या व आपलं आयुष्य संपवलं. त्याच्यानंतर देवगिरी किल्ल्यावरून खंडणी जाणे बंद झालेलं होतं. शंकरदेवाने खंडणी बंद केलं होतं. परत 30,000ची फौज ही अल्लाउद्दीन खिलजीने मलिक काफूर सोबत देवगिरीवर पाठवली. म्हणजे देवगिरीवरचं दुसरं आक्रमण होतं. देवगिरीवर पाठवली. युद्ध झाले. युद्धात स्वतः रामदेवराज त्यांच्या हाती लागले. रामदेवराव राजे हाती लागल्यानंतर रामदेवराव राजे यांना त्याने दिल्लीला कैद करून नेलं. कैद केल्यानंतर 6 महिने नजर कैदेत ठेवलं. नजर कैदेत ठेवल्यानंतर रायरायन ही उपाधी अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराव यांना दिली व देवगिरीवर परत पाठवलं. परत पाठवल्यानंतर 1-2 वर्ष परत दिल्लीला खंडणी जात गेली. त्याच्यानंतर रामदेवराव हे मरण पाहिले आणि शंकरदेव हे देवगिरीचे राजे झाले. शंकरदेवाने खंडणी पाठवणं बंद करून टाकलं. बंद केल्यानंतर खिलजीने परत मलिक काफूरला देवगिरीवर पाठवलं. आता परत पाठवलं, हे तिसरं आक्रमण देवगिरीवर होतं. मलिक काफूर देवगिरीवर आला. खूप मोठं युद्ध झालं. मराठ्याच्या क्षात्रतेजाला शोभेल असा शंकरदेवाने प्रतिहल्ला केला व त्यामध्ये शंकरदेव हे युद्धात धारातीर्थ पडले आणि काफूरने इथेच आपलं सगळं सैन्य घेऊन इथेच तो थांबला. कारण की त्याला अल्लाउद्दीन खिलजीने सांगितलेलं होतं, तू तिथंच शंकरदेवाचा बंदोबस्त कर आणि धर्माचा प्रसार प्रचार कर, तिथंच थांब. मलिक काफूर देवगिरीवर थांबला. त्याच्यानंतर दिल्लीला अल्लाउद्दीन खिलजीची तब्येत खूप खराब झाली. काही सैन्य घेऊन मलिक काफूर हा दिल्लीला निघून गेला. दिल्लीला गेल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी हा मरण पावला. परंतु काही सैन्य त्याने देवगिरीवर ठेवलं होतं.
त्या सैन्याशी हरपालदेव यांनी युद्ध करून परत देवगिरी मराठ्यांच्या ताब्यात घेतला. हरपालदेव कोण, तर रामदेवराव यांची कन्या हरपालदेव यांना दिली होती. रामदेवराव यांची कन्या हरपालदेवाला दिली होती. त्याने मलिक काफूर दिल्लीला गेल्यानंतर हल्ला करून देवगिरी ताब्यात घेतला होता. ताब्यात घेतला. अल्लाउद्दीन खिलजी मरण पावला. त्याच्यानंतर मुबारक खान हा दिल्लीचा सुलतान बनला. त्याची नजर सुद्धा देवगिरीवर डोळे वटारून होती. चौथा हल्ला देवगिरीवर केला. चौथा हल्ला देवगिरीवर केल्यानंतर युद्ध पेटलं. जे शंकरदेवाच्या पराभवाची कारण तेच हरपालदेवाच्या पराभवाची कारण. आणि हल्ला केल्यानंतर स्वतः हरपालदेवच मुबारक खानच्या हाती लागले. मुबारक खानच्या हाती लागल्यानंतर मुबारक खाननी आदेश दिला कि हरपालदेव की खाल खींची जाए वो देवगिरी के दरवाजे पे लटकाए जाए. आदेश झाला. लगेच हरपालदेवाची ठरल्याप्रमाणे हत्या करण्याचं ठरलं. ज्याप्रमाणे संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे हरपालदेवांची सुद्धा खाल काढण्यात आली आणि देवगिरीच्या दरवाजावर ही लटकवण्यात आली. देवगिरीचं राज्य मराठ्यांचं संपलं. होतं नव्हतं हरपालदेवांनी इकडून तिकडून ताकद लावून ताब्यात घेतलेला होता. परंतु अशा क्रूर प्रकाराने हरपालदेवांची हत्या करण्यात आली की पुढे 250 ते 300 वर्ष कोणी या परकीय आक्रमणकारांच्या विरोधात उठाव केला नाही. उठाव केला असता तर जे हाल हरपालदेवाचे झाले ते त्यांचे झाले असते. छोटे मोठे राज्य होते तर त्यांनी केला, पण त्यांची तेच हाल झाले. अखेरचा मराठ्यांचा निखारा हा संपला. त्यानंतर पठाणांनी इथेच स्वतःचा तंबू उभा केला व पुढे 300 वर्ष जे महाराष्ट्राच्या जनतेचे, आया बहिणींचे, मंदिरांचे जे हाल झाले ते आता आपण पुढील व्हिडिओमध्ये गाविलगड म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नरनाळा किल्ल्यावर जाऊन 300 वर्ष महाराष्ट्रामध्ये यांनी किती उत्मात माजवला होता तो आता पूर्ण आपण नरनाळा किल्ल्यावरून पाहूया. तर हा बघा, इथं वाण नदी आहे आणि हा आपला सातपुडा पर्वत. त्याच बाजूला हनुमंतरायाची मूर्ती आहे. आता आपण थोडासा हा भैरवगड किल्ला पाहूया. काही दिवसापूर्वी याचे लाकडाचे दरवाजे काढून नेण्यात आले. माती विटा दगडामध्ये याचं बांधकाम केलेलं होतं. आणि इथं भैरवनाथाचं मंदिर आहे जे की येथील ग्रामस्थांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. बाजूलाच वान नदी आहे, हनुमान सागर आहे. 4 बुरुज होते किल्ल्याला एकूण. हे बघा, ही वान नदी. दिल्लीहून येणारे परकीय आक्रमण रोखण्यासाठी ही छोट्या मोठ्या किल्ल्यांची निर्मिती केली होती. जय शिवराय.